नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? काल अंजू, मी आणि प्रियंका मिळून गेलेलो डायमंड प्लाझाला हरताळकेचं सामान आणायला. जाताना रस्त्यामध्येच आम्हाला दुर्वा छान दिसल्या तर आम्ही तोडायला बसून गेलो. तोडताना खूप मजा आली आणि सगळी लोकल माणसं आम्हाला बघून हसत होती की आम्ही काय तोडतोय करून. मग आम्ही डायमंड प्लाझाला आल्यावरती हरताळकेचं सामान घेतलं आणि तिथे गणपतीच्या एवढ्या सुंदर मूर्त्या होत्या. तर तुम्ही बघा, बाप्पांचं आगमन नायरोबीला पण झालेलं आहे. मला वाटतं पूर्ण वर्ल्डमध्ये जिथे महाराष्ट्रीयन लोक राहतात तिथे सगळीकडे बाप्पांचं आगमन झालेलं असणार. आणि एवढ्या सुंदर सुंदर प्रकारच्या गणपतीच्या मूर्त्या होत्या की म्हणजे मन भारावूनच गेलेले त्या मूर्त्या बघून. आणि मग सगळं सामान घेऊन झाल्यावरती आम्ही परत घरी जायला निघालो. पण तिथे ज्यूस भेटला तर प्रियंकाने आम्हाला सगळ्यांना ज्यूस पाजला. मग घरी आल्यावरती खूप मस्त सरप्राईज भेटलं. ऋषीदादा टांझानियावरून आलेले गणपतीच्या दर्शनाला आणि मग वरती भेटायलाही आले आम्हाला. हे जितूचे फ्रेंड आहेत आणि हे टांझानियाला राहतात. दादा खास श्रियांना भेटायला आलेले घरी. आणि मग दादा गेल्याच्या नंतर आम्ही घेतली मेहंदी काढायला. आणि अंजूचं बघा काय जुगाड लावून ती मेहंदी काढत होती. पाण्याच्या बॉटलेचं झाकण घेतलं आणि मग ती मेहंदी काढायला घेतली. आणि कशीबशी तिची मेहंदी ती अर्धवट पूर्ण झाली, कारण श्रियान मला मेहंदी काढायला देत नव्हता. पण हरताळिकेला आमच्यामध्ये मेहंदीचा एक डॉट तरी काढायचा असतो म्हणून मी काढून घेतला. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी हरताळिकेच्या पूजेला तयार झाली. हरताळिकेचा उपास तर लहानपणी 7वी काय 6वीमध्ये असताना आमच्या आजीने पकडायला शिकवलेला. कारण हा उपास आजी सांगायची की चांगला नवरा मिळण्यासाठी शंकर भगवानची पूजा करून हा व्रत करायचा असतो. तर आम्ही तिथपासून हा व्रत करत आहे. जेव्हापासून आम्हाला ह्या व्रताचा अर्थही कळत नव्हता, पण आमच्या आजीने समजवलेलं. मग मी माझी पूजा करून आरती करून घेतली आणि जितूही तेवढ्यात आला. मला तर माझ्या आवडीचा वर भेटला आहे. तुम्हाला पण भेटला आहे का? नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.